झाला. माझे वडील बिटको कॉलेजला प्रोफेसर होते. नंतर मग 1965 मध्ये माझ्या वडिलांची बदली इथं नगर शाळेत आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे. आणि आमच्या घरात पण मस्त छान फॅमिली आमची होती, एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे मला लेखनाची आवड झाली. त्याच्यामुळे मग मी जर्नलिझमचा कोर्स केला आणि एका प्रेसमध्ये मी नोकरीला लागले. जर्नलिझम झाल्यानंतरचा प्रवास कसा होता ते थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगा. जर्नलिझमला एका प्रेसमध्ये नोकरी करत असतानाच म्हणजे आम्हाला खूप अनुभव आले की असं तिथं एका प्रेसमध्ये मी नोकरी करत असताना आम्हाला कसं जर्नलिझम करायचं, बातम्या कशा गोळा करायच्या, बातम्या कशा लिहायच्या ते आम्हाला असं खूप शिकवलं गेलं ते करायचे. पण नंतर डायबिटीस खूपच वाढल्यामुळे मग माझी मुलगी SY ला असताना ते एक्सपायर झाले. मग डेली कलेक्शन सुरू केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्र हो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी गोरक्ष आपले हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, प्रत्येक दत्त भक्ताची आयुष्यामध्ये एकच इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपली गिरनार यात्रा झाली पाहिजे. तर काही दत्त भक्तांची सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे बालपणात गिरनार यात्रा होते, तर काही दत्त भक्तांची गिरनार यात्रा व्हायला भरपूर कालावधी जातो, म्हणजेच वयाच्या उत्तरार्धात होते. तर आज अशाच एक दत्त भक्त आहे आपल्यासोबत, श्रीमती अजिता येडके मॅडम. नमस्कार अजिता मॅडम, आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजिता मॅडम बरोबर भरपूर चर्चा करणार आहोत. त्यांना दत्त भक्तीची कशी ओढ लागली, काय त्यांच्या बालपणाबद्दल चर्चा करणार आहोत. तर अजिता मॅडम, आपल्या थोडक्यात बालपणाबद्दल आपल्या श्रोत्यांना सांगा. नमस्कार. नमस्कार. आज गोरखनी मला माझ्या प्रवासाबद्दल, धार्मिक बद्दल मला विचारलं, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते. ओके. तसं म्हटलं तर माझा जन्म नाशिकचा आहे. नाशिकला गंगेच्या तीरावर आमचं घर होतं. माझा जन्म तिथं झाला. माझे वडील बिटको कॉलेजला प्रोफेसर होते. नंतर मग 1965 मध्ये माझ्या वडिलांची बदली इथं नगर कॉलेजला झाली. तेव्हा आम्ही नगरला आलो. इथं चितळ रोडवरच आम्ही राहत होतो. आमचं 3 भाऊ, आम्ही दोघी बहिणी होतो. मस्त आमचं शिक्षण चालू होतं. सोसायटी शाळेत आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे. आणि आमच्या घरात पण मस्त छान फॅमिली आमची होती, एकत्र कुटुंब होतं. छान चालू होतं. वडील जरा कडक शिस्तीचे पण होते आमच्या घरात आणि त्यांना शिस्त खूप आवडायची. वाचनाची आवड होती त्यांना आमचा प्रवास खूप झाला होता, प्रवासाची आवड होती त्यांना. आणि असं शिकत असताना आम्ही मग आमच्या घरात धार्मिक वातावरण होतं. सगळे सणवार होते, अभिषेक होते, श्रावणात अभिषेक करायचे, सत्यनारायण व्हायचे आमच्या घरात, सगळं असं. आणि त्याच्यामुळं मला पण आमच्या सगळ्यांना आवडलं. संध्याकाळी आम्हाला असं सगळ्यांना 5 जणांना बसून वडील पाढे म्हणा, स्तोत्र म्हणून घ्यायचे आमच्याकडनं. त्याच्यामुळे आम्हाला एक धार्मिक वृत्ती लागली. आणि सगळ्यांच्या घरात असं देव येते झालं. आणि गणपती, दत्ताचं तर आमच्याकडं वडील गुरुचरित्र वाचायचे, भाऊ सगळे उपास करायचे. आमच्याकडं गुरुवारचे उपास असतात, सगळी पूजा अर्चा असायची. त्यामुळे आम्हाला सगळं धार्मिक लहानपणापासूनच आपल्या अंगात होते. हो. आणि मग आमचं शिक्षण येते झालं सगळं. आणि मग नंतर नगर कॉलेजमध्ये मी BA सायकोलॉजी केलं. सायकोलॉजी झाल्यावर मला वाचनाची आवड होती, लिखाणाची आवड होती. वडील लिखाण करायचे, वडिलांनी 2-3 पुस्तकं लिहिले, त्यामुळे मला लेखनाची आवड झाली. त्याच्यामुळे मग मी जर्नलिझमचा कोर्स केला आणि एका प्रेसमध्ये मी नोकरीला लागले. तर मॅडम, हे झालं आपलं बालपण. त्याच्यानंतर आपलं मॅरिड लाईफ कडे आपण कशा वळाल्या, त्याच्यानंतर आपलं जर्नलिझम झाल्यानंतरचा प्रवास कसा होता ते थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगा. जर्नलिझमला एका प्रेसमध्ये नोकरी करत असतानाच म्हणजे आम्हाला खूप अनुभव आले की असं
तिथं एका प्रेसमध्ये मी नोकरी करत असताना आम्हाला कसं जर्नलिझम करायचं, बातम्या कशा गोळा करायच्या, बातम्या कशा लिहायच्या आहे ते आम्हाला असं खूप शिकवलं गेलंय ते. तिथं मिस्टर माधवराव एडकेंची भेट झाली माझी आणि आमचं लव्ह मॅरेज झालं. अरे वा, आपलं लव्ह मॅरेज झालेलं आहे. हो. आणि मग आमचं छान लग्न झालं, आई वडिलांनी लग्न करून दिलं. म्हणजे तुम्ही प्रेस मध्ये सोबतच वर्किंग? हो हो. ओके. प्रेस मध्ये वर्किंग एक बरोबरच आम्ही करत होतो. मग नंतर आमचं लग्न झालं आणि मग त्याच्यामुळे आमचं लिखाण पण माझं चांगलं झालं. माझं खूप लिखाण होतं. तर तिथं पण आमच्या सासरी पण सासूबाई येते असताना आमच्याकडे धार्मिक वातावरणच होतं. आमचं छान चालू होतं. मग काही दिवसांनी नंतर मला आमची मुलगी झाली, मनोज्ञ झाली, मुलगी झाली. तर त्याच्यानंतर मग काही कारणास्तव मग मी लिखाण म्हणजे प्रेसची नोकरी सोडली आणि मी बाहेरून लिखाण सुरू केलं मुलीचं. तिच्यासाठी. मग चालू असताना येते अचानकच माझ्या सासूबाई म्हणजे माझी मुलगी 4थीला असताना आमच्या सासूबाई वारल्या. त्याच्यामुळं मग मला तिला सांभाळायला, तिला शाळेत नेणं आणणं करण्यासाठी मग मी नोकरी सोडली. आणि मग तरी माझं बाहेरून लिखाण चालू होतं सगळं. आणि मग तिला सांभाळायचं म्हणून मी नोकरी सोडली. आणि मग नंतर मिस्टरांची नोकरी चालू होती, पण माझं पण बाहेरून लिखाण विखाण बाकीचे उद्योग चालू होते आमचे. मॅडम, आम्हाला असं कळलं की आपले यजमान सुद्धा खूप कमी वयातच एक्सपायर झाले, तर त्याच्याबद्दल थोडस सांगा. हो, ते आता ती म्हणजे माझे मिस्टर थोडेसे आजारी व्हायला लागले. त्यांना डायबिटीस होता. मग त्याच्यामुळं मग त्यांचं सारखं आजारपण येते चालू होतं असं. मग ते तरी त्यांचं छान चालू होतं. जात होते, प्रेसला जात होते, ते प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायचे, सगळं करायचे. पण नंतर डायबिटीस खूपच वाढल्यामुळे मग माझी मुलगी SY ला असताना ते एक्सपायर झाले. मग SY ला असताना मग SY नंतर सगळा सांभाळ तुम्हीच केला? हो. मग त्याच्यानंतर मग मला घर कसं चालवायचं म्हणून मग मी डेली कलेक्शन सुरू केलं. बरं. या कठीण काळात तुम्ही कसं स्वतःला सावरलं आणि मुलीचं शिक्षण कसं पूर्ण केलं? मग तेच ना, म्हणजे मला सपोर्ट माहेरचा खूप होता. भावांनी खूप मदत केली आहे मला पण तशी. आणि मग नंतर मग काय करायचं, तर मग परत मला ते प्रेस मध्ये गेलं तर अडकून पडेल. मग तिला सांभाळता येणार नाही, तिच्याकडे बघता येणार नाही, तिचं करिअर करायचं. मग ती काय करत होती, ती 12वी नंतरच तिने CA चा क्लास लावले होते. मग ती CA करत होती तेव्हा. आणि दुसरं वर्ष तिचं चालू होतं CA च म्हणून. एकीकडे ती BCom पण करत होती, एकीकडे CA पण करत होती. एका वेळेला दोन्ही करत होती. मग आता घर काय करतात म्हणून मग मी डेली कलेक्शन सुरू केलं. पतसंस्थेमध्ये जे डेली भरणा डेली आपण गुंतून पण राहत नाही. एकदा भरणा म्हणजे सकाळी भरणा करायचा, संध्याकाळी कलेक्शन करायचं, अशाने मग मी डेली कलेक्शन सुरू कलेक्शन करत होते. त्याच्यामुळे मग माझं संसाराला हातभार लागत होता. मदत तर करत होते सगळे, पण आमचं दोघींचं व्यवस्थित चालू होतं. या कठीण प्रसंगात सगळ्यात जास्त आदर तुम्हाला कोणाचा भेटला? माहेरचाच मिळाला. भावांनी मदत केली. ते माझे काका होते, ते काका माझ्याकडे राहत होते, काकांनी मदत केली माझ्या. मग याच्यानंतर तुम्ही या प्रवासामध्ये आध्यात्मिकतेकडे पुन्हा कशा वळाल्या? माझं सगळं ते डिस्टर्बच झालं होतं. म्हणजे देवदेव ते सगळं असं म्हणजे कामातच गुंतून गेलेले होते. तिचं शिक्षण आहे त्याच्यासाठी. तर मग पतसंस्थेमध्ये गोरक्ष चौकट्यांची माझी ओळख झाली, भेट झाली. आणि मग त्यांचं कल्याण रोडला शिव गोरक्ष म्हणून मच्छिंद्रनाथ कानिफनाथांचं छान मठ आहे. तर तिथं मग मला परत धार्मिकतेची आवड निवड झाली. विशेष म्हणजे
ते पण माझं सुरू झालं. मग घरात पण मी परत सुरू केलं सगळं धार्मिकतेचं काम बरोबर. सुरू केलं. म्हणजे पूजा अर्चा करायचं. आणि मुलगी पण मोठी होत होती, तिला पण आपल्या घरात काय संस्कार होतात, काय पूजा अर्चा होतात, ते मग समजत ते होतं. समजण्यासाठी मग मी गणपती बसवत होते. चैत्र गौरीचा हळदी कुंकू करत होते. संक्रांतीचा हळदी कुंकू तिच्याकडनं करून घेत होते. म्हणजे तिला सगळे सणवार धार्मिकतेची सगळं ओळख शिकवलं व्हावी हे तुम्ही. शिकवलं. आणि विशेष म्हणजे गोरख चौकटेंकडे मला ना ते त्यांना प्रवासाची आवड होती, मला पण प्रवासाची आवड होती. म्हणून मग ते कुठं पण निघाले की मग मी त्यांच्या बरोबर आम्ही प्रवास करायचो, सोबतच जायचं. सोबत जायचो. त्यांच्या बरोबर आम्ही खूप ट्रिप केलेल्या आहेत, धार्मिक केलेल्या आहेत. बाहेरच्या पण अशा ट्रिप आम्ही केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग जास्त धार्मिकतेची जास्त ओळख धार्मिक झाली.